तर नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी परत एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलोय, महत्त्वाची योजना घेऊन आलोय. तर मित्रांनो, तुम्हाला पण एक तुमचा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, त्यासाठी तुमच्याकडे पुरेसा असा पैसा नाही, तर तुमच्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण की मित्रांनो, आता महाराष्ट्र सरकार तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज इथे तुम्हाला देत आहे. तर मित्रांनो, अण्णासाहेब पाटील या महामंडळाअंतर्गत मित्रांनो, तुम्हाला आता तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जवळपास 10 लाख रुपयापर्यंत कर्ज अनुदान देत आहे, ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमचा स्वतःचा एक नवीन व्यवसाय इथे सुरू करू शकता. तर मित्रांनो, अण्णासाहेब पाटील या योजनेअंतर्गत या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर अर्ज प्रक्रिया खूप सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा, त्याची ए टू झेड माहिती आज आपण या व्हिडिओच्या समोर पाहणार आहोत. तसेच या योजनेसाठी अर्ज कोण कोण करू शकतो, पात्रता काय लागेल, आवश्यक कागदपत्रे कोणकोणती अपलोड करावी लागतील, त्याची पण ए टू झेड माहिती व्हिडिओच्या समोर आपण जाणून घेणार आहोत. चला तर अण्णासाहेब पाटील या मागासवर्गीय विभागांतर्गत जी काही 10 लाख रुपयापर्यंत कर्ज अनुदान योजना राबवली जाते, त्या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास या योजनेअंतर्गतची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर त्याबद्दलचे ऑफिशियल जे काही जी आर आहे, त्या जी आरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. या योजनेबद्दलची ए टू झेड माहिती या जी आर मध्ये दिलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता, या योजनेअंतर्गत तुम्हाला जवळपास 10 लाख रुपयापर्यंत वैयक्तिक कर्ज तुम्हाला इथे उपलब्ध करून दिलं जातं. या 10 लाख रुपयावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं व्याज इथे दिलं जात नाही. तसेच तुम्हाला यामध्ये ठराविक असं अनुदान पण इथे दिलं जातं. तर ही महत्वाची योजना जी काय, ही फक्त विमुक्त जाती व भटक्या जमाती यांच्यासाठी असणार आहे. म्हणजे जे व्यक्ती व्हीजीएनटी या कास्ट कॅटेगरीमधून आहेत, अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ इथे भेटणार आहे. यामध्ये वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती, तसेच जी काही आपली अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास, हे दोन जे काही मंडळ आहेत, या दोन्ही मंडळांनी एकत्र करून ही महत्वाची योजना इथे सुरू केलेली आहे. तर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर जवळपास 10 लाख रुपयापर्यंतच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरता योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ या दोन्ही मंडळांमार्फत राबविण्यास मान्यता तिथे महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे. तर या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती या जी आर मध्ये दिलेली आहे. बँकेमार्फत लाभार्थ्यांना जवळपास 10 लाख रुपयापर्यंत रक्कम इथे वितरित केली जाते. सदर कर्ज रकमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार जास्तीत जास्त 12% महामंडळाकडून केला जाईल. आता मित्रांनो, तुम्हाला जर या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल, तर यासाठी अटी काय, तर लाभार्थी हा महाराष्ट्र राज्य रहिवासी असावा, त्याचे वय 18 वर्ष ते 50 वर्षाच्या आत असावे. लाभार्थीचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे. वेब पोर्टल महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी यापूर्वी महामंडळाचे किंवा इतर मागासवर्गाच्या कोणत्याही योजनेस लाभ घेतलेला नसावा. उमेदवार कोणत्याही बँकेचा वित्तीय संस्थेचा थकबाकी नसावा, म्हणजे तुमच्याकडे कोणत्या बँकेचं लोन वगैरे नसावं. उमेदवाराने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे प्रकरण हाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे. तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला केवळ एकदाच या योजनेचा लाभ इथे दिला जाईल. अशा प्रकारे अटी इथे दिलेल्या. या अटीमध्ये तुम्ही बसत असाल, तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. तर अशा प्रकारे या योजनेची ए टू झेड माहिती या जी आर मध्ये दिलेली आहे. जर मित्रांनो, तुमचा एखादा कोणताही ग्रुप असेल किंवा तुमचा एखादा गट असेल, त्या गटाअंतर्गत तुम्हाला लोन मिळवायचं असेल, तर तुम्ही जास्तीत जास्त 20 लाख रुपयापर्यंत या योजनेअंतर्गत कर्ज इथे मिळू शकता. तसेच यासाठी जे काही आवश्यक अटी, शर्ती, पात्रता असेल, त्याची संपूर्ण माहिती या जी आर मध्ये दिलेली आहे. चला तर आता जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर तो अर्ज कशा प्रकारे करायचा त्याची माहिती जाणून घेऊया. तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. VGNT.in डिफॉल्ट ASPX या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला इथे यायचं आहे. इथे आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे तुम्हाला इथे डॅशबोर्ड दाखवला जाईल. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित. तर इथे आल्यानंतर नोंदणी या ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे दोन ऑप्शन तुम्हाला इथे दाखवले जाईल. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, तसेच गट प्रकल्प व्याज परतावा योजना. यापैकी ज्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल, ती ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्हाला तुमचा वैयक्तिक कर्ज करायचा आहे, तुम्हाला तुमचा वैयक्तिक व्यवसाय सुरू करायचा असेल, तर एक ऑप्शन सिलेक्ट करा. जर तुमचा एखादा गट असेल, ग्रुप असेल, त्या ग्रुप अंतर्गत गटाअंतर्गत अर्ज करायचा असेल, तर दोन नंबरचा ऑप्शन तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. तर आपल्याला इथे वैयक्तिक करायचा इंडिव्हिज्युअल, तर हा ऑप्शन सिलेक्ट केला. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला एकूण 6
जे काही स्टेप असतील इथे दाखवले जाईल. वैयक्तिक माहिती, पत्त्याचा तपशील, उत्पन्न, दस्तावेज आणि घोषणापत्र आणि शेवटचा डाउनलोड ॲप्लिकेशन. अशा प्रकारे या संपूर्ण 6 स्टेप इथे दिलेले आहेत. हे संपूर्ण 6 स्टेप तुम्हाला इथे कंप्लीट करायचं आहे. तर वैयक्तिक माहितीमध्ये सर्वात अगोदर इथे तुम्हाला तुमचा पासवर्ड करायचा, फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड करण्यासाठी चूज फाईलवर क्लिक करून इथे तुम्हाला तुमचा फोटो सिलेक्ट करून ओपनवर क्लिक करायचं आहे. नंतर इथे तुमचं प्रथम नाव, नंतर इथे तुमच्या वडिलांचं नाव, इथे तुमचं आडनाव, नंतर आहे अर्जदाराचे वडील व पतीचे नाव. आता इथे तुम्हाला जर तुम्ही स्त्री असाल, तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला इथे तुमच्या पतीचं नाव एंटर करायचं आहे. जर तुम्ही मुलगा असाल तर इथे तुमच्या वडिलांचं नाव एंटर करायचं आहे. तर वडिलांचं संपूर्ण नाव एंटर करा, वडिलांचं नाव, नंतर तुमच्या आजोबांचं नाव आणि तुमचं आडनाव. नंतर आहे अर्जदाराच्या आईचं नाव. आता इथे तुमच्या आईचं नाव संपूर्ण नाव एंटर करायचं आहे. आईचं नाव, मिडल नेम आणि आईचं आडनाव. नंतर आहे लिंग. तर लिंग तुम्हाला स्त्री पुरुष जे काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे. नंतर तारीख, इथे तुमची जन्मतारीख एंटर करा, सिलेक्ट करा अगदी काळजीपूर्वक. जेव्हा तुम्ही तुमची जन्मतारीख सिलेक्ट करशाल, जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे काय वय असेल ते ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल. नंतर आहे मोबाईल नंबर 1. आता इथे तुम्हाला तुमचा चालू 10 अंकी मोबाईल क्रमांक एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर 2. जर तुमच्याकडे एक्स्ट्रा मोबाईल नंबर असेल तर तुम्ही ते एंटर करू शकता, अन्यथा सोडून द्या. नंतर आहे मेल आय डी. इथे तुमची चालू मेल आय डी इथे तुम्हाला एंटर करायची आहे. नंतर आहे जाती श्रेणी. तर इथे तुमची कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. व्हीजीएनटीमध्ये तुमची कोणती कास्ट आहे? विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, SBC, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड. जे आपण कास्ट कॅटेगरीमध्ये श्रेणीमध्ये तुम्ही मोडत असाल ती कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची. नंतर इथे तुमची जात सिलेक्ट करायची, त्या कास्ट अंतर्गत तुमची काय जात आहे. नंतर आहे उपजात. इथे तुम्हाला उपजात माहीत असेल तर सिलेक्ट करा, अन्यथा सोडून द्या. नंतर आहे पॅन कार्ड नंबर. इथे तुमचा चालू पॅन कार्ड नंबर एंटर करा, रेशन कार्ड नंबर एंटर करा आणि शैक्षणिक पात्रता, जिथपर्यंत तुमचं शिक्षण झालंय तिथपर्यंत शिक्षण तुमचं इथे एंटर करायचं आहे. 12वी झाली, 10वी झाली, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जे काय झालं असेल तेवढं शिक्षण तुम्हाला ते एंटर करायचं आहे. ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर सबमिट करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता तुमची पर्सनल डिटेल सक्सेसफुली सेव्ह झालेली तुम्हाला अशा प्रकारे सक्सेसफुलचं ऑप्शन तुम्हाला इथे दाखवलं जाईल. तर इथे तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर हा सक्सेसफुली रजिस्टर झाला त्याची पण माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल. आता नेक्स्ट स्टेप आहे पत्त्याचा तपशील. तर इथे तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस एंटर करायचा आहे, घर क्रमांक एंटर करायचा आहे, नंतर तुमचा जे काय रस्ता क्रमांक असेल ते तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. इथे तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे, तुम्हाला इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा, नंतर तुमचा इथे तालुका सिलेक्ट करा, इथे तुमचा पिनकोड एंटर करा. पिनकोड एंटर केल्यानंतर आता नंतर आहे कायमचा पत्ता. आता हा होता संपर्काचा पत्ता, आणि कायमचा पत्ता आणि संपर्काचा पत्ता जर सेम असेल तर तुम्हाला इथे संप्रेषण पत्ता समान यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जो काय वरचा पत्ता असेल तो ऑटोमॅटिकली खाली फिलअप झालेला दिसून जाईल. जर तुमचा कायमचा पत्ता चेंज असेल, वेगळा असेल, तर इथे अनटिक करून जो काही कायमचा पत्ता असेल तो तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमची ॲड्रेस डिटेल सक्सेसफुली सेव्ह झालेली तुम्हाला इथे दिसून जाईल. इथे तुम्हाला परत ओकेवर क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर नंतर आहे उत्पन्न, व्यवसाय, बँक तपशील. तर इथे तुम्हाला तुमची संपूर्ण डिटेल एंटर करायची आहे. तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे जे असेल ते तुम्हाला इथे तुमचं वार्षिक उत्पन्न एंटर करा. व्यवसाय आधीच स्थापित आहे का नाही ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही तुमचा जो काही व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा आहे तो व्यवसाय तुम्ही अगोदर स्थापन केलेला आहे किंवा नवीनच सुरू करायचा आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जर अगोदर स्थापित असेल तर होईवर क्लिक करा, जर नवीन स्थापित करत असाल तर नाहीवर क्लिक करा. नंतर आहे कौटुंबिक व्यवसाय. जर तुम्हाला होईवर क्लिक केला असेल तर तो हा ऑप्शन ऑटोमॅटिकली चालू झालेला दिसून जाईल. कौटुंबिक व्यवसायाचं नाव काय, व्यवसाय जिथे असेल त्याचा पत्ता, व्यवसाय स्थापित झाल्यास त्या गुंतवलेली भांडवल याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे एंटर करावी लागेल. जर नाहीवर क्लिक केलं तर तुम्ही ही माहिती सोडून देऊ शकता. नंतर आहे बँक कर्ज अथवा सरकारी अनुदान घेतले आहे का, जर घेतले असेल तर येस, नाही तर नाही. नंतर आहे व्यवसाय तपशील. आता इथे तुमच्या व्यवसायाबद्दलची माहिती एंटर करा. आपल्या मालकीची जमीन आहे का, जर असेल तर होय, नसेल तर नाही. इमारत दुकान आपल्या मालकीचे आहे का, असेल तर होय, नसेल तर नाही. व्यवसायाशी संबंधित परवाना क्रमांक आहे का, म्हणजे GST नंबर काही वगैरे आहे का, असेल तर एंटर करा, नसेल तर सोडून द्या. व्यवसाय निवडण्याची कारणे काय ते तुम्हाला इथे एंटर करा. व्यवसायात भागीदारी आहे का, असेल तर होय, नसेल तर नाही. भागीदारी म्हणजेच पार्टनरशिप असेल तर होय, नसेल तर नाही. इतरमध्ये तुम्ही काही माहिती ॲडिशनलमध्ये एंटर करू शकता. नंतर आहे बँकेचा तपशील. बँकेचा तपशीलमध्ये इथे तुम्हाला तुमचा चालू बँक अकाउंटचे अकाउंट नंबर तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. इथे तुमचं नाव एंटर करायचं आहे, बँकेचं नाव एंटर करायचं आहे, ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे, बँकेची शाखा तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे आणि IFSC कोड तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे एंटर करायची आहे. नंतर आहे आवश्यक भांडवल. आता तुम्हाला जो पण व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासाठी आवश्यक भांडवल काय लागेल, प्रस्तावित व्यवसायाचे नाव काय, त्याची माहिती तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. आवश्यक भांडवल जे काय असेल ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे, जे काय असेल ते.
नंतर आहे प्रस्तावित व्यवसायाचं नाव, ज्या काही तुमचा व्यवसाय सुरू करणार आहात त्या व्यवसायाचं नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. नंतर कर्जाचे प्रकरण प्रस्तावित करणाऱ्या बँकेचं नाव, ज्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेणार आहात बँकेतून त्या बँकेचं नाव सिलेक्ट करा. नंतर बँक शाखा सिलेक्ट करा, IFSC कोड सिलेक्ट करा. ही संपूर्ण माहिती सिलेक्ट केल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपली आता बँकिंग डिटेल, तसेच इन्कम डिटेल आणि तसेच बिझनेस डिटेल ही संपूर्ण सेव्ह झालेली ऑटोमॅटिकली दिसून जाईल. तर इथे तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर आता चौथी स्टेप आहे दस्तऐवज तपशील. तर इथे तुम्हाला तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. तर यामध्ये डॉक्युमेंट काय काय दिलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता. यासाठी पात्रता, ही संपूर्ण पात्रता तुम्हाला इथे टिक मार्क करायचं आहे. टिक मार्क करत जायचं आहे. तुम्ही महाराष्ट्र रहिवासी आहात आहे, विमुक्त जातीमधून आहेत आहे, अर्जदाराचे कर्ज खाते आधार कार्डला लिंक आहे होय, तर अर्जदार कोणत्या बँकेचा अथवा वित्तीय संस्थेचा बाकी नाही, हे तुम्हाला संपूर्ण ऑप्शनवर टिक मार्क करत जायचं आहे. नंतर इथे तुम्हाला दस्तऐवज प्रकार, यामध्ये तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये पत्त्याचा पुरावा, जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, कोटेशन आणि जन्मदाखलेचा पुरावा. अशा प्रकारे जवळपास तुम्हाला 7 विविध डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे. आता हे अपलोड कशा प्रकारे करायचं आहे तर मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून एक सांगतो. सर्वात अगोदर तुम्हाला पत्त्याचा पुरावा अपलोड करायचा आहे. तर यावर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर इथे तुम्ही पत्त्याचा पुरावामध्ये रहिवासी दाखला किंवा तुमचा आधार कार्ड इथे सिलेक्ट करू शकता, अपलोड करू शकता. जो पण डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे ते सिलेक्ट करा. नंतर चूज फाईलवर क्लिक करून ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर कागदपत्रे जोडा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर ते डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल. तर अशाच प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला इथे ॲड करत जायचं आहे. नंतर जातीचा दाखला, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, हे संपूर्ण डॉक्युमेंट अशा प्रकारे तुम्हाला ॲड करत जायचं आहे. संपूर्ण डॉक्युमेंट ॲड केल्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट डिटेल्स कम्प्लिटली सक्सेसफुली अपलोड झालेले तुम्हाला इथे ऑप्शन दाखवले जाईल. तर इथे तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आणि शेवटी तुम्हाला इथे तुमचं डिक्लेरेशन द्यायचं आहे. घोषणात्मक पत्र तुम्हाला इथे द्यायचं आहे. तर ही संपूर्ण माहिती वाचायची आणि तुम्हाला मी सहमत आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर सबमिटवर फायनल सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला यू कन्फर्म ऑल डिटेल यावर तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर तुमचं डिक्लेरेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल. तर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल. हा ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता तुम्ही फिलअप केलेला संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे दाखवलं जाईल. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित यांच्या अंतर्गत तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाख रुपयाचं कर्ज तुम्ही या योजनेअंतर्गत मिळवू शकता. आणि यावर जे काही अनुदान असणार आहे त्यामध्ये तुम्हाला जे काही 10 लाखावर व्याज असतं ते व्याज तुम्हाला यामध्ये कोणत्याही प्रकारचं पेड करावं लागत नाही, भरावं लागत नाही. तेच तुमचं इथे अनुदान असणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे. मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसंच मित्रांनो जर तुम्हाला यामध्ये काही शंका असेल, काही माहिती विचारायची असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. तसेच आमच्याशी संपर्क साधा, ज्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या विभागामधील, तुमच्या कार्यक्षेत्रामधील कोणत्या एका कार्यालयामधला पत्ता काढून, मोबाईल क्रमांक काढून तुम्ही त्यांची संपूर्ण माहिती विचारू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे. मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.